आज आपण बनवणार आहोत तिखट शंकरपाळे. तिखट शंकरपाळेसाठी लागणारं साहित्य: 1 ग्लास मैदा, त्यामध्ये 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे, थोडंसं लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि खुसखुशीत होण्यासाठी त्यामध्ये गरम तेल ॲड करा. चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. अशा प्रकारे मिक्स करा आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्या. थोडं पाणी ॲड करत करत पीठ मळायचं आहे. आपल्याला 10 मिनिटांसाठी झाकून ठेवा. दहा मिनिटांनंतर आपण बघू शकता आपलं पीठ किती मऊ लुसलुसीत झालं आहे. त्याचा एक गोळा काढा. तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम करायसाठी ठेवा. आपण शंकरपाळे तयार करून घेणार आहोत. मैद्यामध्ये डीप करा आणि मोठी चपाती लाटा. पातळ लाटायची आहेत. पातळ लाटल्यामुळं शंकरपाळे खुसखुशीत होतात. कट करून घ्या. हे शंकरपाळे एकमेकाला चिटकल्यानंतरही तेलात टाकल्यानंतर वेगळे होतात. आता आपल्याला हे शंकरपाळे तेलामध्ये टाकून घ्यायचे आहेत. बघू शकता छान प्रकारे 5 मिनिटे तळू द्या. आपले शंकरपाळे लाल खुसखुशीत तयार झाले आहेत. खुसखुशीत झाले आहेत. मी केलेले शंकरपाळे आवडले असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा.